പ്യാരെ ബച്ചോ ആദാബ്. എല്ലാവർക്കും സ്കൂൾ ടൈമിലേക്ക് സ്വാഗതം. ഞാൻ NNMHSലെ ഉറുദു അധ്യാപകനായിട്ടുള്ള मोहम्मद इस्माइल. बच्चों, हम पिछले क्लास में नज़ीर अकबराबादी लिखी हुई एक नज़म पढ़ा है. नज़म का नाम है सताती है मुफलिसी. यह सबक आपको कैसे लगते हैं? अच्छा है, ठीक है. तो आज हम दूसरे सबक पढ़ना है. तो हमारे सबक का नाम है मेहनत रंग लाई. मेहनत रंग लाई. मैं आपके सामने आपको एक तस्वीर दिखाता हूं. देखिए, वो कौन है? तस्वीर में कौन है? हाँ, सभी को मालूम होते हैं कौन है. हमारे राष्ट्रपति APJ अब्दुल कलाम. हमारे पहले राष्ट्रपति APJ अब्दुल कलाम. तो APJ अब्दुल कलाम के बारे में आपको क्या क्या जानते हैं? हमारे प्रेसिडेंट कौन है? APJ अब्दुल कलाम. APJ अब्दुल कलाम हिंदुस्तान के 11वां सदरे जुमूरिया है. प्रेसिडेंट को उर्दू में क्या कहलाते हैं? सदरे जुमूरिया कहलाते हैं. वो उनको मिसाइल मैन कहलाते हैं. मिसाइल मैन कहलाते हैं. वो पढ़ाई के साथ काम कर रहे थे. पढ़ने के वक्त आप लोग पढ़ने के वक्त काम करते हैं? नहीं, ठीक है, ओके. तो हमारे APJ अब्दुल कलाम पढ़ने के वक्त अखबार भेजकर वो पढ़ाई चल रहे थे. ठीक है. और इसी तरह दूसरा एक पिक्चर देखिए. कौन है वो? सभी को मालूम है कौन है. IM विजयन. वो हिंदुस्तान के एक फुटबॉल खिलाड़ी थे. वो केरला के और हिंदुस्तान के एक फेमस फुटबॉलर थे. और भी देखिए, और एक पिक्चर देखिए. कौन है वो? कौन है? श्रीधन्या. वायनाड जिले के ट्राइबून फैमिली की एक लड़की थी, एक औरत थी. वो IAS हासिल करते हैं. IAS हासिल करते हैं. IAS का मतलब क्या है? IAS और IPS अब लोगों को जानते हैं. IAS उनको IAS मिलते हैं. ओके, ठीक है. तो इसी तरह एक बच्चा IAS मिलने का एक बच्चा के बारे में हम हमारे इस सबक में पढ़ना है. देखिए, इसमें मेहनत रंग लाई. मेहनत रंग लाई, उसका मतलब, उसका मीनिंग क्या है? मेहनत रंग लाई का मीनिंग क्या है? मेहनत का फल मिलना है. मेहनत का फल मिलना है. मेहनत का मतलब क्या है? आप लोगों को जानते हैं मेहनत करना. मेहनत करना का मतलब
അധ്വാനിക്കുക. മെഹനത്ത് രംഗിലായി, മെഹനത്ത് കാ ഫൽ മിൽത്താ ഹെ, അധ്വാനത്തിൻ്റെ ഫലം ലഭിക്കുക. അല്ലെങ്കിൽ അധ്വാനത്തിൻ്റെ നമ്മൾ പറയാറുണ്ട്, ഞാൻ അധ്വാനിച്ചതിൻ്റെ ഫലമാണ് ഞാനിപ്പോൾ അനുഭവിച്ചു കൊണ്ടിരിക്കുന്നത്. इसी तरह मेहनत रंग लाई. तो मैं पिछले 3 पिक्चर आपके सामने दिखाता है. तो पहला है APJ अब्दुल कलाम, और दूसरा IM विजयन, और तीसरा श्रीधन्या. इस तीनों की ഈ മൂന്ന് പേരുടെയും വിജയത്തിൻ്റെ മുന്നിൽ അവരുടെ ഒരുപാട് അധ്വാനത്തിൻ്റെ ഫലം ഉണ്ട്. അവരിന്ന് ഈ ഒരു അവസ്ഥയിലേക്ക് അവരെ എത്തിച്ചത് അവരുടെ അധ്വാനത്തിൻ്റെ ഫലമായിട്ടാണ്. അതിനവരെ സപ്പോർട്ട് ചെയ്യാൻ അവരുടെ വീട്ടുകാരും നാട്ടുകാരും അതുപോലെ മറ്റുള്ളവരും അവർക്ക് വേണ്ട വിധത്തിലുള്ള സപ്പോർട്ടും കാര്യങ്ങളും ചെയ്തതുകൊണ്ട് മാത്രമാണ് അവർ ആ ഒരു നിലയിലേക്ക് എത്തിയിട്ടുള്ളത്. അപ്പോൾ देखिए, तो मेहनत रंग लाई, सबक मेहनत रंग लाई. मैं एक बार पढ़ा है, देखिए. जमाना गुजरता गया, जमाना गुजरता गया. लक्ष्मी मामूल के मुताबिक अपने काम में मसरूफ होती रही. उसकी पेशानी पर जमाने की बनाई हुई छुरियां साफ साफ दिखाई दे रही थी. फिर भी उसके दिल में उम्मीद की किरणें बाकी थी. अब उसका बेटा साजन शहर के एक मशहूर कॉलेज में पढ़ रहा है. एक दिन शाम को लक्ष्मी अपना काम खत्म करके घर की तरफ लूट रही थी. रास्ते में उसकी पड़ोसन साबिरा दौड़ती हुई आई और बहुत खुशी के साथ कहने लगी, मुबारक हो लक्ष्मी चाची, कुछ सुना, तुम्हारा बेटा किसी इम्तिहान में कामयाब हुआ है. घर में गांवों वाले और चैनल वाले आ गए हैं. साबिरा, तुम ये क्या कह रही हो? हाँ लक्ष्मी चाची, जल्दी घर पहुंचो, तब पता चल जाएगा. लक्ष्मी खुशी और घबराहट के साथ घर पहुंची. मां को देखकर साजन दौड़ते हुए आया. वो खुशी से फूले न समाया और कहने लगा, अम्मी मैं IAS पास हो गया हूँ. अम्मी मैं IAS पास हो गया हूँ. दोनों की आंखें भर आई. इतने में चैनल वालों ने माँ बेटे को घेर लिया और पूछने लगे, आपकी इस अजीम कामयाबी के पीछे किसका हाथ है? देखिए, तो मेहनत रंग लाई, जमाना गुजरता गया, जमाना गुजरता गया. गुजरने का मतलब क्या है? जमाने का मतलब क्या है? जमाना, हाँ, जमाना गुजर गया എന്താണ്? കാലം കഴിഞ്ഞു പോവാണ്. लक्ष्मी मामूल के मुताबिक अपने काम में मसरूफ होती रही. लक्ष्मी मामूल के मुताबिक का मतलब क्या है? ദിനചര്യ, എല്ലാ ദിവസവും ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്ന കാര്യങ്ങൾ. अपने काम में मसरूफ होती रही. തൻ്റെ काम का मतलब ജോബ്, തൻ്റെ ജോലിയിൽ എന്ത് ചെയ്തു? മസ്റൂഫ് ഹോത്തി രഹി, മുഴുകിക്കൊണ്ടിരുന്നു. മസ്റൂഫ് ഹോന മുഴുകുക. उसकी पेशानी पर जमाने की बनाई हुई झुर्रियां साफ साफ दिखाई दे रही थी. उसकी पेशानी का मतलब क्या है? पेशानी, हाँ, നെറ്റിത്തടം.
तो पेशानी पर जमाने की बनाई हुई, तो हर एक एक जमाने हुए तो हर आदमी को अलग अलग डिफरेंट होते हैं। वो कैसे? तो पहले एक आदमी एक बच्चा बनते हैं। पहले एक बच्चा है और उसके फिर जवानी है, फिर बुढ़ापा है, ऐसा ऐसा होते हैं। तो इसी तरह उसकी पेशानी पर जमाने की बनाई हुई, ലക്ഷ്മി की पेशानी पर जमाने की बनाई हुई, ലക്ഷ്മിയുടെ നെറ്റിത്തടം എന്ത് ചെയ്തിട്ടുണ്ട്? ഇങ്ങനെ കുറേശ്ശെ ചുക്കി ചുളിഞ്ഞിട്ടുണ്ട്. സോഫ് സോഫ് ദിഖായി ദേ രഹി തി, അതെന്ത് ചെയ്യുന്നുണ്ട്? വളരെ വൃത്തിയിൽ കാണാൻ പറ്റുന്നുണ്ട്. फिर भी उसके दिल में उम्मीद की किरणें बाकी है. फिर भी उसके दिल में, എന്നാലും എന്താണ്? അവരുടെ മനസ്സിൽ उम्मीद की किरणें बाकी है. उम्मीद का मतलब क्या है? उम्मीद का मतलब क्या है? പ്രതീക്ഷ. അവരുടെ മനസ്സിൽ എന്തുണ്ട്? ഒരു പ്രതീക്ഷ ബാക്കി നിൽക്കുന്നുണ്ട്. ഇപ്പൊ നമുക്കൊക്കെ ഉണ്ട് അല്ലെ? ഇന്നല്ലെങ്കിൽ നാളെ അല്ലെങ്കിൽ മറ്റന്നാൾ നമ്മൾ എന്ത് ചെയ്യും? രക്ഷപ്പെടും, അല്ലെങ്കിൽ നമുക്ക് നേടിയെടുക്കാൻ സാധിക്കും എന്നുള്ള ഒരു പ്രതീക്ഷയാണ് ഏതൊരു മനുഷ്യന്റെയും ജീവിതത്തെ മുന്നോട്ട് നയിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. अब इसका बेटा साजन शहर के एक मशहूर कॉलेज में पढ़ रहा है. अब उसका बेटा का मतलब क्या है? लक्ष्मी का बेटे का मतलब क्या है? साजन. उसका बेटा साजन शहर के एक मशहूर कॉलेज में पढ़ रहा है. എന്താണ്? പട്ടണത്തിലെ ഒരു പ്രസിദ്ധമായിട്ടുള്ള കോളേജിൽ പഠിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ലക്ഷ്മി കാ ബേട്ട സാജൻ കഹാം പഠ് രഹേ തേ? साजन शहर के एक मशहूर कॉलेज में पढ़ रहा है. एक दिन शाम को लक्ष्मी अपने काम खत्म करके घर की तरफ लौट रही थी. एक दिन का मतलब एक दिन शाम को, शाम का मतलब वैगीट, शाम को लक्ष्मी अपना काम खत्म करके, लक्ष्मी तंडे काम जॉब खत्म करके घर की तरफ लूट रही थी. लूट आना, वापस आना, എന്താണ്? മടങ്ങി വരിക. तो लक्ष्मी अपने काम खत्म करके अपने घर में लूट रही थी. रास्ते में उसकी पड़ोसन साबिरा दौड़ती हुई आई. रास्ते में, रास्ते का मतलब रास्ता, വഴി. रास्ते में उसकी पड़ोसन, അവരുടെ പടോസുൻ മീൻസ് അയൽവാസി. സാബിറ ദൗഡ്തി ഹുയി ആയി. ദൗഡ്ന ഓടുക. ദൗഡ്തി ഹുയി ആയി और बहुत खुशी के साथ कहने लगी. എന്നിട്ട് വളരെ സന്തോഷത്തോടു കൂടി പറയുവാണ്. എന്താ പറഞ്ഞത്? മുബാറക് ഹോ ലക്ഷ്മി ചാച്ചി, മുബാറക് ഹോ. കുച്ച് സുന, तुम्हारा बेटा किसी इम्तिहान में कामयाब हुआ है. നിങ്ങളുടെ മകൻ ഏതോ പരീക്ഷയിൽ പാസ്സായി എന്ന്, പരീക്ഷ പാസ്സായി എന്ന് കേൾക്കുന്നുണ്ടല്ലോ. कामयाब होना കരസ്ഥമാക്കുക. घर में गांवों वाले और चैनल वाले आ गए हैं. घर में गांवों वाले और चैनल वाले आ गए हैं. വീട്ടിൽ ആരൊക്കെ വന്നത്? ഗ്രാമവാസികളും അതേപോലെ ചാനലിന്റെ ആളുകളൊക്കെ വന്നിട്ടുണ്ട്. സാബിറ तुम ये क्या कह रही हो? लक्ष्मी ने पूछा. साबिरा तुम क्या कह रही हो? നീ എന്താണ് ഈ പറയുന്നത്? ലക്ഷ്മി ചാച്ചി ജൽദി घर पहुंचो तब पता चल जाएगा. നിങ്ങൾ വേഗം വീട്ടിലേക്ക് പോയി നോക്കി, നിങ്ങൾക്ക് എന്ത് ചെയ്യാം, അപ്പോ മനസ്സിലാവാം. लक्ष्मी खुशी और घबराहट के साथ घर पहुंची. लक्ष्मी खुशी का मतलब
हाँ, संतोषम। और घबराहट, घबराहट का मतलब क्या है? हाँ, घबराहट പേടി, ഭയം. ആ എന്താണ്, ആളുകള് ചാനലുകാരും ഗ്രാമവാസികളൊക്കെ വന്നിട്ടുണ്ടെന്ന് പറഞ്ഞു. അപ്പോ ഒരു സന്തോഷമുണ്ട്, അതേപോലെ തന്നെ ഒരു ഘബ്രാഹട്ട് കെ സാത്ത് ഘർ പഹുഞ്ചി, അവര് വീട്ടില് എത്തി. മാങ് കോ ദേഖ് കർ സാജൻ ദൗഡത്തെ ഹുയെ ആയ. മാങ് കോ ദേഖ് കർ, അമ്മയെ കണ്ട ഉടനെ സാജൻ ദൗഡത്തെ ഹുയെ ആയ, ദൗഡത്തെ ഹുയെ ആയ. वो खुशी से फूले न समाया और कहने लगा. അവൻ സന്തോഷത്തോടു കൂടി അമ്മയോട് പറയാണ്, അമ്മി मैं IAS पास हो गया हूँ. അമ്മി मैं IAS पास हो गया हूँ. ഞാൻ എന്ത് ചെയ്തിട്ടുണ്ട്? IAS പാസ്സായിട്ടുണ്ട്. दोनों की आंखें भर आई. क्यों? എന്തുകൊണ്ടായിരിക്കും അവരുടെ രണ്ടുപേരുടെയും കണ്ണുകൾ നിറഞ്ഞിട്ടുണ്ടാവുക? എന്തുകൊണ്ടായിരിക്കും? ഒരു സന്തോഷവും, സന്തോഷം, അധികമായിട്ടുള്ള സന്തോഷം വരുമ്പോൾ നമുക്ക് എന്ത് ചെയ്യും? കണ്ണുനീര് വരും. നല്ല ദുഃഖം വരുമ്പോഴും എന്ത് ചെയ്യും? കണ്ണീര് വരും. രണ്ടും എന്താണ്? ഡിഫറെൻ്റ് ആണ്. ഇവിടെ എന്താണ്? दोनों की आंखें भर आए. इतने में चैनल वालों ने माम बेटे को घेर लिया और पूछने लगा. എന്നിട്ട് ഈ സമയത്ത് എന്ത് ചെയ്തു? ചാനൽ വാലയും അതേപോലെ ഇവരെന്ത് ചെയ്തു? അവരോട് ചോദിക്കുകയാണ്. ആപ്കി ഇസ് അസീം കാമയാബി കെ പീച്ചെ കിസ്കാ ഹാത്ത് ഹേ. നിങ്ങളുടെ ഈ വിജയത്തിൻ്റെ പിന്നിൽ ഉള്ള കരം അത് ആരാണ്? ഇങ്ങനെയുള്ള ഒരു വിജയം നിങ്ങൾക്ക് നേടാൻ സാധിച്ചത്, അതിൻ്റെ പിന്നിലെ കരം ആരുടേതാണ്? साजन ने माम की तरफ इशारा करते हुए कहा, मेरी सारी कामयाबियों की हकदार सिर्फ मेरी माँ है. माँ. अच्छा, वो कैसे? वो कैसे? माँ शहर में दुकानों की सफाई के लिए जाया करती थी. बड़ी मुश्किल से घर के अखराजात और मेरी पढ़ाई के लिए रुपया जमा करती थी. आज मेरी माँ की मेहनत रंग लाई है. अखबार और चैनल वालों ने कई सवालात किए. लक्ष्मी अपनी कहानी जज्बाती अंदाज में कहने लगी. तो सुनिए, साजन ने माँ की तरफ इशारा करते हुए कहा. चैनल वाले पहले पूछा, आपकी इस अजीम कामयाबी के पीछे किसका हाथ है? എന്താണ്? ഈ വിജയത്തിന്റെ പിന്നിലുള്ള രഹസ്യം എന്താണ്? साजन ने मां की तरफ इशारा करते हुए कहा. മാം, സാജൻ എന്ത് ചെയ്തു? തൻ്റെ അമ്മയുടെ ഭാഗത്തേക്ക് ചൂണ്ടിക്കൊണ്ട് പറയാണ്, മേരി സാരി കാമയാബിയോം കി ഹക്ദാർ സിർഫ് മേരി മാ ഹേ. മാ, എൻ്റെ ഈ വിജയത്തിൻ്റെ പൂർണ്ണമായിട്ടുള്ള, മേരി സാരി കാമയാബിയോം ക ഹക്ദാർ, അതിൻ്റെ അവകാശം സിർഫ് മേരി മാ ഹേ. മാ എന്താണ്? അത് എൻ്റെ അമ്മയാണ്. അച്ഛാ, वो कैसे? वो कैसे? माँ शहर में दुकानों की सफाई के लिए जाया करती थी. माँ शहर में दुकानों की सफाई के लिए जाया करती थी. मैं पहले बताया तो हमारे राष्ट्रपति APJ അബ്ദുൽ കലാം, അദ്ദേഹം ചെറുപ്പത്തിൽ പഠിക്കുന്ന സമയത്ത് പത്രങ്ങളൊക്കെ വിറ്റിട്ടായിരുന്നു അദ്ദേഹത്തിൻ്റെ പഠനം മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോയിരുന്നത്. ഒരുപാട് കഷ്ടപ്പെട്ടിട്ടാണ് അദ്ദേഹം ഇന്ത്യയുടെ പ്രസിഡന്റ് ആയി മാറിയിട്ടുള്ളത്, അല്ലേ? അപ്പോൾ അതേപോലെ സാജനും എന്താണ്? ഒരുപാട് കഷ്ടതകളും കഷ്ടപ്പാടുകളും അനുഭവിച്ച്
അതായത് യാതനകളും വേദനകളും അനുഭവിച്ചിട്ടാണ് ഈ ഒരു IAS എന്നുള്ള പദവി അദ്ദേഹത്തിന് നേടിയെടുക്കാൻ സാധിച്ചിട്ടുള്ളത്. അപ്പോൾ ഇതിൻ്റെ പിന്നിൽ അവൻ്റെ അമ്മയാണ് എന്ത് ചെയ്തിട്ടുള്ളത്, പ്രവർത്തിച്ചിട്ടുള്ളത്, അല്ലെങ്കിൽ അമ്മയുടെ കരമാണ് ഉണ്ടായിരുന്നത്, അമ്മയാണ് പൂർണ്ണമായിട്ടും സപ്പോർട്ട് ചെയ്തത് എന്നതാണ് സാജൻ ഇവിടെ പറയുന്നത്. അമ്മ ചെയ്യുന്ന ജോലി എന്താണെന്ന് നമുക്ക് ശ്രദ്ധിക്കാം. മാ ഷഹർ മേം ദുക്കാനോं की सफाई के लिए जाया करती थी. മാ ഷഹർ മേം ദുക്കാനോं की सफाई എന്താണ്? ദുക്കാൻ മീൻസ് കട. പട്ടണത്തിലെ കടകളിലൊക്കെ സഫായി കേലിയെ വൃത്തിയാക്കുന്ന ജോലിയിലായിരുന്നു അമ്മ ചെയ്തിരുന്നത്. ബഡി മുഷ്കിൽ സെ ഘർ കെ അഖ്റാജാത്ത് ഓർ മേരി പഠായി കെ ലിയെ റുപയ ജമാ കർത്തി थी. ബഡി മുഷ്കിൽ സെ, മുഷ്കിൽ കാ മത്ലബ് പ്രയാസം, ബുദ്ധിമുട്ട്. ബഡി മുഷ്കിൽ സെ വളരെയധികം ബുദ്ധിമുട്ട് അനുഭവിച്ചുകൊണ്ട് ഘർ കെ അഖ്റാജാത്ത്, അഖ്റാജാത്ത് മത്ലബ് ചിലവ്, എന്താണ്? വീട്ടിലെ ചിലവും അതേപോലെ മേരി പഠായി കേലിയെ, എൻ്റെ പഠനത്തിന് വേണ്ടിയിട്ടുള്ള റുപയ ജമാ കർത്തി थी. ക്യാഷ് എന്ത് ചെയ്യായിരുന്നു? കളക്ട് ചെയ്യായിരുന്നു. അതായത് शहर में दुकानों की सफाई के लिए जाया करती थी. शहर में जाकर अपने और उधर से काम करके हर एक पैसा जमा करते हैं. आज मेरी माँ की मेहनत रंग लाई है. आज मेरी माँ की मेहनत रंग लाई है. ഇന്ന് എന്താണ്? എൻ്റെ അമ്മയുടെ അധ്വാനത്തിൻ്റെ ആ ഫലം ഇന്നെന്താണ്? ഇവിടെ പൂവണിഞ്ഞിരിക്കുകയാണ്. समझा? तो साजन को IAS मिला है, इसलिए इस वक्त उसको बहुत बहुत खुशी होते हैं. अखबार और चैनल वालों ने कई सवालात किए. अखबार और चैनल वालों ने कई सवालात किए. ഇപ്പോൾ നമുക്കറിയാം, നമ്മുടെ വയനാട്ടിലെ ശ്രീധന്യ എന്ന് പറയുന്ന നമ്മുടെ IAS നേടിയിട്ടുള്ള ശ്രീധന്യ IAS, അവരുടെ വീട്ടിലും നമ്മളൊക്കെ പത്രങ്ങളിൽ കണ്ടതാണ്, ചാനലുകളിൽ കണ്ടതാണ്. അവരുടെ വിജയത്തിൻ്റെ രഹസ്യവും അതേപോലെ അവരുടെ ആ ഒരു വീടും കാര്യങ്ങളൊക്കെ നമ്മൾ കണ്ടതാണ്. അപ്പം അവരുടെയൊക്കെ വിജയത്തിൻ്റെ പിന്നിൽ ഇതേപോലെയുള്ള ഒരുപാട് കഥകൾ അവർക്ക് പറയാനുണ്ടാവും. അപ്പോൾ അഖ്ബാർ ഓർ ചാനൽ വാലോം നെ കൈ സവാലാത്ത് കിയെ, പത്രക്കാരും അതേപോലെ ചാനലുകാരും ഒരുപാട് ചോദ്യങ്ങൾ അവരോട് ചോദിക്കുകയാണ്. ലക്ഷ്മി അപ്നി കഹാനി ജസ്ബാത്തി അന്ദാസ് മേം കഹനെ ലഗി. ലക്ഷ്മി അപ്നി കഹാനി ജസ്ബാത്തി അന്ദാസ് മേം കഹനെ ലഗി. ലക്ഷ്മി തൻ്റെ കഥ വളരെ ഹ്രസ്വമായിട്ടുള്ള രീതിയിൽ അവതരിപ്പിക്കുകയാണ്. ഇവിടെ നമുക്കൊരു പ്രവർത്തനമുണ്ട്, ശ്രദ്ധിക്കുക. അഖ്ബാർ വാലോം നെ സാജൻ സെ ഓർ ക്യാ ക്യാ സവാലാത്ത് പൂച്ചേ ഹോങ്കെ. പത്രക്കാർ സാജനോട് എന്തെല്ലാം ചോദ്യങ്ങളായിരിക്കും ചോദിച്ചിട്ടുണ്ടാവുക എന്നുള്ള ഒരു പ്രവർത്തനം അവിടെ വരുന്നുണ്ട്. देखिए, मेरे शौहर का इंतकाल के वक्त साजन की उम्र 8 साल और मालदी की उम्र 5 साल की थी. मेरी शौहर की लक्ष्मी अपनी कहानी जज्बाती अंदाज में कहने लगी है. लक्ष्मी की कहानी यह है, तो मेरे शौहर के इंतकाल के वक्त साजन की उम्र 8 साल और मालदी की उम्र 5 साल की थी. हम गांवों में खेत के किनारे एक झोंपड़ी में रहा करते थे. जिंदगी गुजारने के लिए मेहनत मजदूरी करनी पड़ी. मुख्तलिफ घरों में काम करती और
साथ साथ दुकानों और गली को झूम की सफाई भी करती थी। शाम को घर लौटते वक्त दुकानों से पुराने अखबार और रिसाले ले आती, जिनको बच्चे खुशी खुशी पढ़ते थे। इसी वजह से उनको कुतुब बनी की आदत पड़ गई थी। आगे चलकर उसने मुख्तलिफ मुकाबला जाती प्रोग्रामों में हिस्सा लिया और कई इनाम भी हासिल किए। देखिए, लक्ष्मी ने बताया तो उसके बारे में बताया क्या है, मेरे शौहर के इंतकाल के वक्त लक्ष्मी के शौहर का मतलब हस्बैंड, तो लक्ष्मी के शौहर के इंतकाल के वक्त, इंतकाल करना मरणപ്പെടുക, इंतकाल के वक्त साजन की उम्र, उम्र मीन्स एज, साजन की उम्र कितना है, कितना है आपको मालूम होते हैं कितना है? 8 साल। और मालती की उम्र कितना है? 5 साल। साजन की उम्र 8 साल और मालती की उम्र 5 साल की थी। हम गांवों में खेत के किनारे, ഞങ്ങള് गांवों में खेत के किनारे, खेत का मतलब वयल, खेत के किनारे, खेत के आसपास एक झोंपड़ी में रहा करती थी। झोंपड़ी का मतलब क्या है? झोंपड़ी हम पढ़ा है, झोंपड़ी छोटा घर, ചെറിയ കുടിൽ, വീട്, ചെറിയ വീട്, झोंपड़ी मीन्स कुडिल, झोंपड़ी में रहा करते थे। जिंदगी गुजारने के लिए मेहनत मजदूरी करनी पड़ी। जिंदगी गुजारने के लिए, ജീവിതം കഴിച്ചു കൂട്ടുന്നതിന് വേണ്ടിയിട്ട് മെഹനത്ത് മസ്ദൂരി കർ രഹി थी, എന്താണ്? അധ്വാനിച്ചു കൊണ്ടിരുന്നു। मुख्तलिफ घरों में काम करते और साथ साथ दुकानों और गली को झूम की सफाई भी करती थी। मुख्तलिफ घरों में, വ്യത്യസ്ത വീടുകളിൽ എന്ത് ചെയ്തു? കാം കർത്തി थी, ജോലി ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നു। അതേപോലെ തന്നെ ഓരോ തെരുവുകളിലൊക്കെ എന്ത് ചെയ്തു? സാഫ് കർത്തി ഹുയി, അവിടെ വൃത്തിയാക്കുന്ന ജോലികളൊക്കെ ചെയ്തു, അങ്ങനെ മുന്നോട്ട് പോയി। शाम को घर लौटते वक्त दुकानों से पुराने अखबार और रिसाले ले आती, जिनको बच्चे खुशी खुशी पढ़ते थे। എന്താണ്? അങ്ങനെ ജോലി കഴിഞ്ഞ് തിരിച്ച് शाम के वक्त वो घर में लौटते हैं, വൈകുന്നേരം ആകുമ്പോൾ വീട്ടിലേക്ക് എന്ത് ചെയ്യും? ലൂട്ടന വാപ്പസാന, മടങ്ങി വരുന്ന സമയത്ത് ദുകാനോं से पुराने अखबार और रिसाले, കടയിൽ നിന്നും പഴയ അഖ്ബാർ മീൻസ് പത്രം, അതേപോലെ റിസാല വാരിക, ഇതൊക്കെ എടുത്തിട്ട് എന്ത് ചെയ്യും? ജിൻകോ ബച്ചെ ഖുഷി ഖുഷി പഠിത്തേ थे, ആ പത്രവും റിസാലയൊക്കെ എന്ത് ചെയ്യും? വീട്ടിലേക്ക് കൊണ്ടുവരും। അത് ഈ കുട്ടികൾ എന്ത് ചെയ്യും? എടുത്തിട്ട് വളരെ സന്തോഷത്തോടു കൂടി വായിക്കും। ഇസി വജഹ സെ ഉൻകോ കുതുബ് ബനി കി ആദത്ത് പട് ഗയി थी, അങ്ങനെ അവൻ എന്ത് ചെയ്തു? ഒരു വായനാശീലം അവനിൽ ഉണ്ടായി। आगे चलकर उसने मुख्तलिफ मुकाबला जाती प्रोग्रामों में हिस्सा लिया और कई इनाम भी हासिल किए। അങ്ങനെ വായനയിലൂടെ വായിച്ച് ഇപ്പോൾ നമ്മൾ വായനാശീലം വളർത്തുന്നതിനനുസരിച്ചിട്ടാണ് നമുക്ക് അറിവുണ്ടാവുക। അപ്പം നന്നായിട്ട് വായിക്കണം, നന്നായിട്ട് വായിച്ചു കഴിഞ്ഞാൽ നമുക്ക് നല്ല അറിവുണ്ടാവും। നല്ല അറിവുണ്ടായി കഴിഞ്ഞാൽ നമുക്ക് ഏതൊരു പ്രോഗ്രാം അല്ലെങ്കിൽ ഏതൊരു മുക്കാബില, ഏതൊരു മത്സരത്തിനും പങ്കെടുക്കാം, അതിൽ നമുക്ക് വിജയിക്കാനും സാധിക്കും। ഇവിടെയും സാജനും അങ്ങനെ തന്നെയാണ്। സാജൻ എന്ത് ചെയ്തു? എല്ലാ പ്രോഗ്രാമുകളിലും പങ്കെടുത്തു, അതിലൊക്കെ എന്ത് ചെയ്തു? അവന് സമ്മാനവും ലഭിച്ചു। ഇനാം കാ മത്ലബ് തുഹ്ഫ, സമ്മാനം, ഹാസിൽ കിയെ। ഏക് ദിൻ കാ വാഖിയ ഹൈ, ഒരു ദിവസം നടന്ന സംഭവമാണ്।
जब साजन स्कूल में पढ़ रहा था, इस दिन शाम को वो नए कपड़े पहनकर स्कूल से लौट आया. एक दिन का वाकया है. ഒരു ദിവസത്തെ സംഭവം, ഒരു ദിവസം നടന്ന സംഭവമാണ്. जब साजन स्कूल में पढ़ रहा था, സാജൻ സ്കൂളിൽ പഠിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്ന ഒരു സമയം. इस दिन शाम को वो नए कपड़े पहनकर स्कूल से लौट आया. അങ്ങനെ അവൻ ഒരു ദിവസം വൈകുന്നേരം വീട്ടിലേക്ക് മടങ്ങി വരുന്ന സമയത്ത് ഒരു പുതിയ ഷർട്ട് ഇട്ടുകൊണ്ടാണ് അവൻ വീട്ടിലേക്ക് മടങ്ങി വരുന്നത്. അമ്മ ചോദിക്കുകയാണ്, ലക്ഷ്മിനെ പൂച്ച, ക്യോं बेटे आज ये नए कपड़े कहाँ से मिले? अम्मी ये मेरे जिगरी दोस्त अल्ताफ ने दिए हैं. സ്വാഭാവികമാണ്, നമ്മൾ സ്കൂളിലേക്ക് പോകുന്ന സമയത്ത് യൂണിഫോം ഇട്ടിട്ട് പോയി തിരിച്ചു വരുമ്പോൾ ഒരു കളർ ഡ്രസ്സ് ഇട്ട് വരുന്ന ഒരു അവസ്ഥ ഉണ്ടാവുകയാണെങ്കിൽ നമ്മുടെ അമ്മമാരും അതേപോലെ ചോദിക്കും. അപ്പോൾ സാജന്റെ അവസ്ഥ എന്താണ്? സാജൻ एक दिन का वाकया है. जब साजन स्कूल में पढ़ रहा था, इस दिन शाम को नए कपड़े പുതിയ വസ്ത്രം ധരിച്ചിട്ടാണ് പഹൻകർ स्कूल से लौट आया. क्यों बेटे आज ये नए कपड़े कहाँ से मिले? लक्ष्मी ने पूछा. अम्मी ये मेरे जिगरी दोस्त अल्ताफ ने दिए हैं. जिगरी दोस्त, जिगर का मतलब क्या है? ഏറ്റവും അടുത്ത സുഹൃത്ത്, അവരെയാണ് നമ്മൾ ജിഗരി ദോസ്ത് എന്ന് പറയാം. അമ്മി ये मेरे जिगरी दोस्त अल्ताफ ने दिए हैं. मैं एक सवाल आपके सामने पूछना चाहता हूं. क्यों? आप क्लास में ध्यान रखिए. साजन के जिगरी दोस्त का नाम क्या है? साजन के जिगरी दोस्त का नाम क्या है? बताइए. अल्ताफ साजन के जिगरी दोस्त है. बाद में पता चला कि स्कूल के सेमिनार में साजन ने हिस्सा लिया था. अल्ताफ ने उसके नए कपड़े लाकर दिए थे, क्योंकि साजन के कपड़े फटे पुराने हो गए थे. उस वक्त मैं सोच रही थी कि मैं कितनी बदनसीब माँ हूं, अपने बेटे को नए कपड़े तक खरीद कर न दे सकी. देखिए, बाद में पता चला कि स्कूल के सेमिनार में साजन ने हिस्सा लिया था. പിന്നീട് എനിക്ക് മനസ്സിലായി. എന്ത്? സ്കൂൾ കെ സെമിനാർ മേം, സ്കൂളിൽ നടന്ന സെമിനാറിൽ സാജനെ ഹിസ്സ ലിയാ था. സാജൻ എന്ത് ചെയ്തു? സാജൻ വിജയിച്ചു. അൽത്താഫിനെ ഉസ്കോ നയേ കപ്പടെ ലാക്കർ ദേ ദിയ. അങ്ങനെ എന്ത് ചെയ്തു? അൽത്താഫ് ഈ സെമിനാറിൽ വിജയിച്ചതിന്റെ പേരിൽ അൽത്താഫ് എന്ന് പറയുന്ന അവന്റെ ജിഗരി ദോസ്ത് എന്ത് ചെയ്തു? ഉസ്കെ നയേ കപ്പടെ ലാക്കർ ദിയേ ഥേ. ഒരു പുതിയ ഷർട്ട് എന്താണ് കൊണ്ടുകൊടുത്തു. ക്യോങ്കി സാജൻ കെ കപ്പടെ പട്ടേ പുരാനെ ഹോ ഗയേ ഥേ. സാജൻ ഒരു ഷർട്ട് കൊണ്ടുകൊടുക്കാൻ ഒരു കാരണമുണ്ട്. എന്താണ്? തോ ക്യോങ്കി എന്തെന്നാൽ കെ സാജൻ കെ കപ്പടെ പട്ടേ പുരാനെ ഹോ ഗയേ ഥേ. വളരെയധികം ആകെ എന്ത് ചെയ്തിട്ടുണ്ട്? പഴയ ഒരു ഷർട്ടായിരുന്നു സാജൻ ഇതുവരെ ഉപയോഗിച്ചിരുന്നത്. ഉസ് വക്ത് मैं सोच रही थी. कौन सोच रही थी? कौन सोच रही थी? लक्ष्मी सोच रही थी. उस वक्त लक्ष्मी सोच रही थी कि मैं कितनी बदनसीब माँ हूं. मैं कितनी बदनसीब माँ हूं. कितनी बदनसीब. नसीब का मतलब क्या है? ഭാഗ്യം. നസീബ് എന്ന് പറഞ്ഞാൽ ഭാഗ്യം. उसका जिद है बदनसीब. നിർഭാഗ്യം അല്ലെങ്കിൽ ഹതഭാഗ്യയായ.
ഞാൻ എത്ര ഹതഭാഗ്യയായിട്ടുള്ള ഒരു അമ്മയാണ്. സ്വന്തം മകന് ഒരു നല്ല ഷർട്ട് വരെ വാങ്ങിക്കൊടുക്കാൻ എനിക്ക് കഴിയുന്നില്ലല്ലോ എന്ന് ആര്? ലക്ഷ്മി ചിന്തിക്കുവാണ്. अपने बेटे को नए कपड़े तक खरीद करना दे सकी. എൻ്റെ മകന് ഒരു പുതിയ വസ്ത്രം വാങ്ങിക്കൊടുക്കാൻ എനിക്ക് സാധിക്കുന്നില്ലല്ലോ. बच्चों, आपको मालूम होते हैं, सबक मालूम होते हैं, एक बार पढ़िए. ओके बच्चों, मैं आपके सामने चंद सवालात पूछता हूं, सुनिए. साजन कहां पढ़ रहा था? साजन कहां पढ़ रहा था? बताइए, साजन कहां पढ़ रहा था? शहर के एक मशहूर कॉलेज में पढ़ रहा था. साजन शहर के एक मशहूर कॉलेज में पढ़ रहा था. लक्ष्मी, अगला क्वेश्चन है, लक्ष्मी कहां से घर लूट रही थी? लक्ष्मी कहां से घर लूट रही थी? हाँ बताइए, लक्ष्मी कहां गया? हाँ, बाजार से लूट रही थी. नेक्स्ट क्वेश्चन, तो रास्ते में लक्ष्मी ने किसको देखा? रास्ते में लक्ष्मी ने किसको देखा? किसको देखा? हाँ, अपने पड़ोसन साबरा को देखा. अगला क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन, साबिरा ने लक्ष्मी को क्या खबर दी? हाँ, साबिरा ने लक्ष्मी को क्या खबर दी? बताइए. हाँ, तुम्हारा बेटा किसी इम्तिहान पास हुआ है. तुम्हारा बेटा किसी इम्तिहान पास हुआ है. तो नेक्स्ट क्वेश्चन, साजन कौन सा इम्तिहान पास हुआ है? साजन कौन सा इम्तिहान पास हुआ है? हाँ, IAS का इम्तिहान पास हुआ है. ओके, ठीक है. तो हमारे टेक्स्ट बुक में एक सवाल दिया है, मेरी सारी कामयाबियों की हकदार सिर्फ मेरी माँ है. माँ. साजन अखबार वालों से अपनी माँ के बारे में कहने लगा. बच्चों, अगर आपको साजन से मिलने का मौका मिला तो क्या क्या पूछेंगे? चंद सवालात तैयार कीजिए. एक बार भी सुनिए. मेरी सारी कामयाबियों की हकदार सिर्फ मेरी माँ है. माँ. साजन अखबार वालों से अपनी माँ के बारे में कहने लगा. बच्चों, अगर आपको साजन से मिलने का मौका मिला तो क्या क्या पूछेंगे? चंद सवालात तैयार कीजिए. तो ये सवाल का जवाब आप नोटबुक में लिखकर आपके उस्ताद को भेज दीजिए. दूसरा सवाल है, लक्ष्मी कहती है कि मैं कितनी बदनसीब मां हूं, अपने बेटे को नए कपड़े खरीद कर न दे सकी. बच्चों, हमारे स्कूल और उसके आसपास भी साजन जैसे बच्चे होंगे. उनकी मदद के लिए हम क्या कर सकते हैं? अपने ख्यालात लिखिए. तो आपके
क्लास में और आपके आसपास चंद बच्चे साजन की जैसी है, जैसा बच्चा है। तो ये सबक ध्यान कर देखिए। तो लक्ष्मी कहती है कि मैं कितनी बदनसीब मां हूं, मैं कितनी बदनसीब मां हूं, अपने बेटे को नए कपड़े खरीद कर न दे सकी, अपने बेटे को नए कपड़े खरीद कर न दे सकी। बच्चों, हमारे स्कूल और आसपास भी साजन जैसे बच्चे होंगे, उनकी मदद के लिए हम क्या कर सकते हैं? अपने ख्यालात लिखिए। समझा? और नेक्स्ट क्वेश्चन, मेरे शौहर के इंतकाल के वक्त साजन को उम्र 8 साल की थी और मालती की उम्र 5 साल की थी। लक्ष्मी अपनी कहानी अखबार वालों को सुनाने लगी। बच्चों, आप भी अपनी जिंदगी के अहम वाकयात याद करके एक आप बीती तैयार कीजिए। आप बीती का मतलब क्या है? हाँ, आत्मकथा। मेरे शौहर के इंतकाल के वक्त, मेरे शौहर के इंतकाल के वक्त साजन की उम्र 8 साल की थी। साजन की उम्र 8 साल की थी और मालती की उम्र 5 साल की थी। लक्ष्मी अपनी कहानी अखबार वालों को सुनाने लगी। हम पढ़ा है, लक्ष्मी की आप बीती हम पढ़ा है। बच्चों, इसी तरह आप भी अपनी जिंदगी के अहम वाकयात याद करके एक आप बीती तैयार कीजिए। നിങ്ങളും എന്ത് ചെയ്യുക? നിങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ നിങ്ങൾക്ക് ഓർമ്മ വരുന്ന കാര്യങ്ങളെ കുറിച്ചിട്ട് നിങ്ങൾ എന്ത് ചെയ്യുക? ഒരു ആബേത്തി നിങ്ങൾ തയ്യാറാക്കുക। ओके, ये 3 सवालात आप आपके टीचर को भेज दीजिए। ओके बच्चों, लास्ट एक पोस्टर आपके सामने दिखाता है। तो इसमें तहनीती जलसा साजन IAS की कामयाबी पर 5 फरवरी 2018 ईस्वी में 5 बजे लाइब्रेरी हॉल एर्नाकुलम, सदारत कुमारन मास्टर, सदरे पंचायत, इफ्तिताह अहमद जमाल MLA, तहनीती खुतबा रमा देवी वार्ड मेंबर, इजहार तशकिर जोसेफ सेक्रेटरी लाइब्रेरी, तमाम अहबाब से जलसा में शरकत की दरख्वास्त है। ये एक पोस्टर है, आप लोग पोस्टर पढ़ा है? बच्चों, पोस्टर गौर से पढ़िए और इशारों की मदद से एक अखबारी रिपोर्ट तैयार कीजिए। यह है ना सवाल, अखबारी रिपोर्ट तैयार करना। तो इशारा है उन्वान, तारीख, मकाम, मौजू, इख्तिसार। तो ये पोस्टर देखकर एक अखबारी रिपोर्ट तैयार करना है। तो अखबारी रिपोर्ट, आप लोग अखबार पढ़ते हैं हर दिन, हमारे घर में सुबह से अखबार आते हैं, वो पढ़कर आपको मालूम होते हैं अखबार में क्या लिखा है, कैसे लिखा है। ये देखकर ये पोस्टर को एक अखबारी रिपोर्ट तैयार कीजिए। तैयार करके अपने उस्ताद को भेज लीजिए। तो इस क्लास में हम एक आबैती पढ़ा है, आप लोगों को मालूम होते हैं अखबारी रिपोर्ट और आबैती, ये सब हम पढ़ा है। ഓക്കെ, ഇനി നമുക്ക് എന്ത് ചെയ്യാം? അടുത്ത ഒരു ക്ലാസ്സിൽ, അടുത്ത പാഠഭാഗവുമായിട്ട് അടുത്ത ക്ലാസ്സിൽ നമുക്ക് എന്ത് ചെയ്യാം? വീണ്ടും കാണാം.
ओके, सबको शुक्रिया, खुदा हाफिज।